दुचाकी हॉटेल सिलेंडरचं शॉर्ट सप्लायमध्ये बंद झालं आहे. दरम्यान याची धग कशी बसतीये तर ठाण्यातील प्रसिद्ध अशा राजमाता वडापाव विक्रेत्याला दररोज 2 ते 3 सिलेंडर लागतात. मात्र आता गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि भाव वाढल्यानं वडापाव विक्रेत्याला गॅस सिलेंडरसाठी सकाळपासून फिरावं लागत असल्यानं या वडापाव विक्रेत्यांची चिंता देखील वाढलेली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील सर्व पोळी भाजी केंद्र गॅस सिलेंडरवर अवलंबून असतात. मात्र केंद्राकडे फक्त 1 ते 2 दिवसांचाच गॅस शिल्लक आहे आणि पुढील सिलेंडर मिळणार नाही असं एजन्सीकडून सांगण्यात आलंय. तसंच उपलब्ध असलेले सिलेंडर अधिकृत किमतीपेक्षा जास्त दरानं विकले जात आहेत, ज्यामुळे केंद्र चालवणाऱ्यांना तोटा सहन करून व्यवसाय सुरू ठेवावा लागतोय. आम्हाला गॅस भेटत नाही आणि आम्हाला असं सांगितलंय का तिकडनं प्लांटच बंद आहे, तर पुढे त्रास होणार आहे. माझ्या घरच्या प्रॉब्लेममुळे माझं 1 महिना बंद होतं. आता आज 2 दिवस होईल इतकाच गॅस माझ्याकडे आहे. मी विचारलं त्यांना तर ते बोलले नाही आहे, बंद झालंय, आता गॅस मिळणार नाही. आजच त्याला कॉल केलेला मी, तर तो बोलतो की आता गॅस बंद झालाय मावशी, तुम्हाला मिळणार नाही. आता हा इराण, अमेरिका आणि इस्रायल यांचा जो संयुक्त युद्ध चालू आहे त्याचा आपल्या भारतावर खूप मोठा परिणाम आहे. हा जो परिणाम जो आहे तो गॅस फक्त काहीतरी वाढवण्यामध्ये मागे काहीतरी 200 या 300 रुपयाचा काहीतरी ऐकलं होता, पण डायरेक्टली 400-500 रुपयांनी वाढवणं म्हणजे आमच्या रोजीरोटीवर खूप मोठा परिणाम होईल. मला सांगितलं नाही भेटणार म्हणून आता नाही. पण याच्यामध्ये जो आत्ताचा जो रेट आहे त्या रेट तो कितीचा आहे? 2300 रुपये सांगितलंय आम्हाला. हो. आणि रोज किती देता? 1750. एवढा हा जो भाव वाढलाय तो तुम्हाला परवडणार आहे का? नाही. वळूया पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधिमंडळामध्ये आज पहिल्यांदाच भाषण केलं. या पहिल्या भाषणाच्या दरम्यान मुंबई महानगर